साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। जिल्ह्यातील कुर्डुवाडी शहरामध्ये बनावट नोटा चालवणाऱ्या महाविद्यालयीन तरुणास सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखे पथकाने अटक करून त्याच्याकडून बनावट नोटा जप्त केल्या आहेत। या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली असून 2.5 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। हर्षल शिवाजी लोकरे वय 20 राहणार कंदर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आणि सुभाष दिगंबर काळे वय 36 राहणार भोसरी तालुका माढा जिल्हा सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत। कुर्डुवाडी शहरामध्ये काही महाविद्यालयीन तरुण हे 500 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती। त्यावरून पोलीस पथकाने शनिवारी सायंकाळच्या सुमारास कुर्डुवाडी शहरातील टेंभुर्णी चौकामध्ये सापळा लावला होता। त्यावेळी हर्षल लोकरे हा बनावट नोटा चलनात आणत असताना रंगेहात सापडला। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याला या बनावट नोटा सुभाष काळे याने चलनात आणण्यासाठी दिला असल्याची माहिती मिळाली। त्यावरून पोलीस पथकाने सोलापूर पुणे महामार्गावरील वरवडे टोलनाक्याजवळ दुचाकी क्रमांक MH45J3704 यावर थांबलेल्या सुभाष काळे याला ताब्यात घेतले। त्यावेळी काळे याच्याकडे बनावट नोटा आढळून आल्या। पोलिसांनी हर्षल लोकरे व सुभाष काळे या दोघांनाही अटक केली। दोघांकडून 2.5 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। याबाबत कुर्डुवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। या बनावट नोटांचे रॅकेट सुभाष काळे हा चालवित असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून सुभाष काळे हा या नोटा कुठून आणत होता, या बनावट नोटांची छपाई कोठे होत होती, या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे आणि या रॅकेटच्या माध्यमातून बाजारात किती रुपयांच्या बनावट नोटा आलेल्या आहेत, या सर्व बाबींचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत असल्याचे समजते। ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष कुमार सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, सहाय्यक फौजदार श्रीकांत गायकवाड, पिराजी पारेकर, नीलकंठ जाधवर, पोलीस हवालदार सर्जेराव बोबडे, हरिदास पांढरे, विजयकुमार भरले, सलीम बागवान, रवी माने, घोरपडे, दिलीप थोरात आदींनी केली आहे।